ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव सध्या शेतात रमलेत। रत्नागिरीमधील तुरुंबव या गावी कुटुंबासह भास्कर जाधव यांनी शेतीची कामं केली। दरम्यान यावेळी बोलताना निवडणुकीमध्ये पीक द्यायचं की नाही हे जनतेच्या हातात असल्याचं जाधव म्हणाले। तर विधानसभेमध्ये 180 जागांवर विजय होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। शेतात मशागत कायम करत असता राजकीय मशागत करावी लागते कुठेतरी कशा पद्धतीने केली जाणार, कारण छोटी मशागत जेवढी चांगली तेवढं अधिक चांगलं येतं। शेतामध्ये काय झालंय, आता बैल जोड्या वगैरे ठेवून शेती करणं खूपच महाग झालेलं आहे, ते शक्य नाही। आणि म्हणून आता नवीन मशिनरी आपल्याला उपलब्ध झालेली आहे। अतिशय संकरित जातीची चांगली पीक देणारी बियाणं उपलब्ध झालेली आहेत। तशी निवडणुकीची मशागत करणं इतकं सोपं नाही आहे। निवडणुकीची मशागत करायची म्हणजे पीक द्यायचं की न द्यायचं ते जनतेच्या हातामध्ये असतं। पण शेवटी त्या जनतेची सेवा तुम्ही कायम जर करत राहिलात, प्रामाणिक राहिलात, इमाने इतबारे आपलं काम केलं, सत्य बोलत राहिलात, तर जनता निश्चितपणे तुम्हाला पीक देते, जनता तुम्हाला पाठबळ देते। आता जे सध्याचे निकाल लोकसभेचे पाहिले त्याच्यानंतर आपण जो रिपीट केलं राज्यभरामध्ये कशा पद्धतीने येणाऱ्या विधानसभेमध्ये बघताय आपल्या पक्षाकडे? नाही, आता असं आहे की नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या महाविकास आघाडीला बऱ्याच मतदारसंघामध्ये जवळजवळ 160च्या आसपास मतदारसंघामध्ये मताधिक्य मिळाले। भविष्यामध्ये आम्हाला 180 जागांवर तरी जनता विजय देईल असं माझी खात्री आहे। पुस्तका साळगावकर, टीव्ही मराठी, चिपळूण, रत्नागिरी। तर भास्कर जाधव सध्या आपल्या शेतातल्या कामांमध्ये रमलेले आहेत। त्याचबरोबर विधानसभेत आमच्या 180 जागांवर विजय होणार असं त्यांनी दावा केलाय।